राम राम मंडळी. तर आज मी एकदम वेगळ्या पद्धतीने आज कांद्याची भजी करणार आहे. तर कांद्याची भजी आपण चला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी 1 वाटी बेसनचं पीठ घेत आहे. या बेसन पिठामध्ये मी नंतर 1 चमचा जिरं टाकत आहे. त्यानंतर 1 चमचा ओवा टाकत आहे. त्यानंतर हा खाण्याचा सोडा मी टाकत आहे. अर्धा चमचा टाकत आहे. हे मीठ आहे तुम्ही स्वादानुसार टाका, चवीनुसार टाका तुम्ही. हे कॉर्नफ्लॉवर आहे. कॉर्नफ्लॉवर मी 1 ते 1.5 चमचा टाकत आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे कांद्याची भजी आपली एकदम क्रिस्पी बनतात. तसेच मी 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ पण टाकत आहे. तांदळाच्या पिठाने सुद्धा कांद्याची भजी आपली एकदम क्रिस्पी बनतात. त्यानंतर मी 1 चमच लाल तिखट टाकत आहे. आणि एकदम शेवटी ही लसणाची पेस्ट टाकत आहे. लसणाच्या पेस्टमुळे आपल्या कांद्याच्या भजीला खमंग टेस्ट लागते. त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण हाताने एकजीव करून घेऊया. असं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे, सगळे ॲटम. आता हे मिक्स झालेलं आहे एकदम. तर आपण थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया आणि हे आपलं बॅटर तयार करून घेऊया. हे बॅटर आपल्याला जास्त मिडियम किंवा पातळ ठेवायचं नाही आहे, एकदम घट्टच ठेवायचं आहे. हे बघा, असं करायचं. एका डायरेक्शनने फिरून घ्यायचं. एका डायरेक्शनने फिरवण्यामुळे काय होतं, त्याच्यामधला गॅस निघतो आणि आपले भजी आहे ना एकदम छान असे फुगतात. असं थोडं थोडं करत पाणी टाकून घ्यायचं. हे बघा किती छान आलेलं आहे, किती टेक्स्चर किती छान दिसत आहे याचं. आता अजून थोडंसं पाणी मी टाकून घेतो, घट्ट वाटते. हे बघा असं. हे बघा, आता आपलं भज्याचं बॅटर एकदम रेडी झालेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे याला. हे बघा, हे बघा किती छान पडते. हे बघा, हा आमचा घरचा झंप्या. ही आमची अनन्या आहे. हा आमचा विनीत आहे. तो झंप्या आहे. आई आहे. आता हे भजे खायला रेडी झालेले आहेत. थोड्या वेळात मी आता भजे करणार आहे, छान मस्त क्रिस्पी खुसखुशीत एकदम मस्त. हे बघा, मी कांदा असा या साईजचा घेतलेला आहे. आपल्याला कांदा भजी करण्यासाठी असा कांदा वापरायचा. तर बघा, मी तुम्हाला असं कट करून दाखवतो. हे या बाजूनी कट करून घ्यायचा आणि इकडल्या बाजूनी पण कट करून घ्यायचा आणि हे कांद्याचं असं काढून घ्यायचं, कांद्याची साल. मी तुम्हाला मुद्दामून दाखवतो आहे की आपण कांदा भजी कसं वेगळ्या पद्धतीने करणार आहोत ना. एरवी तर कोणीही करतं. हे बघा, आता असं मधोमध घ्यायचं. झालं. आता हे बघा, आता ह्याचं काढून घ्यायचं. हे बघा, हे असे आपल्याला कांदे भजी काढून घ्यायचे. तुम्ही असेच करून घ्या. हे बघा, हे बघा. चला, आपले हे बघा कांदे माझे कट करणं झालेलं आहे. तुम्ही पण असेच कांदे करून घ्या, असे काढून घ्या कांदा. आता हे बघा, हे कांदा मी या बॅटरमध्ये टाकतो आहे. भजी हे करतो आहे. आता मी तेल कडवायला ठेवलं होतं, तेल आता तापलेलं आहे. हे बघा, आपण भजा टाकून घेऊया.
सगळे अशाच प्रकारे तुम्ही भजे टाकून घ्या. एकदम छान क्रिस्पी लागतात असे भजे. एकदम नवीन पद्धत आहे. हे बघ किती छान कलर आलाय, किती छान दिसत आहे भजे. हे बघा, हे बघा. तुम्ही बघू शकता किती भजे छान झालेले आहेत. गॅस थोडा मी कमी करतो. हे बघा, एकदम नवीन पद्धतीचे भजे आहे ते. खायला एकदम छान लागतात. उन्हाळ्याचं सीझन असल्यामुळं कांदा पोटामध्ये जातो, थंड असतो कांदा. हे बघा, छान असा एकदम भाजलेले आहेत. तर मी आता काढून घेतो. बघ बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. हे बघा, आता मी काढून घेतो. हे बघा किती छान, किती मस्त दिसत आहे. हे एका टिश्यू पेपरमध्ये काढून घेतो आता. हे बघा, अशाच प्रकारे तुम्ही सर्व कांद्याची भजी काढून घ्या. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान आपले कांद्याचे भजी झालेले आहेत. तुम्ही पण घरी जरूर ट्राय करून बघा, कसे वाटतात ते बघा. आणि प्लीज माझा व्हिडिओ हा स्किप करू नका, पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. माझ्या चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब मात्र जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थंड आहे, एकदम थंड आहे. गोल गोल मस्त झाली, एकदम छान झाली. फुगलेत पण छान 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 एकदम छान.